स्टार ट्रेडर मध्ये डिपॉझिट कशा प्रकारे करायचं ते सांगितलं होतं ऑलरेडी. आता विड्रॉलचा व्हिडिओ बघून घ्या. बँक ट्रान्सफर कशा प्रकारे विड्रॉल करायचं 98% सेफ असतं बघा. ही मेथड या इकडे स्क्रीनवरती दाखवतो तुम्हाला. बघा हे स्टार ट्रेडरचं ऍप्लिकेशन आहे. तुम्ही प्ले स्टोर वरून पण घेऊ शकता, ऍप स्टोर वरून पण घेऊ शकता. ठीक आहे. आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स दाखवतं. इथं हा बोनस सकटचा बॅलन्स आहे. प्रोफाईल वरती यायचा आहे. प्रोफाईल वरती आल्यानंतर प्रोफाईल वर क्लिक करा. विड्रॉल वरती या. विड्रॉ वरती क्लिक करा. विड्रॉ वरती क्लिक केल्यानंतर बघा इथं म्हणते अमाऊंट टाका. मी ह्यातलं तुम्हाला $100 फक्त विड्रॉल करून दाखवतो. ओके. कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर बघा थोडंसं लोड घेत आहे. विड्रॉल मेथड लोकल बँक ट्रान्सफर ह्याच्यावरती क्लिक करा. इंडियन बँक ट्रान्सफर वरती क्लिक करा. ऍड न्यू बँक अकाउंट वरती क्लिक करा. इथं तुमच्या बँक नेम सिलेक्ट करायचा आहे. बँक नेम टाकून घे तुम्ही. तुमची आधी चेक करून घ्या बघा की तुमची बँक आहे की नाही. नसेल तर तुम्ही कसं म्हणता की आमचं बँक नाही दावत हे झालं तेव्हा झालं. गपगुमान अकाउंट ओपन करून घेत जावा. 2-4 बँकेमध्ये अकाउंट ठेवायचे नेहमी 0 बॅलन्सचे. ठीक आहे. आपण इथं सिलेक्ट करूया. आपण SBI मध्ये विड्रॉल करूया. इथं बघा स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. क्लिक करतो स्टेट बँक ऑफ इंडिया वरती. IFSC कोड, तुमच्या बँक ब्रँचचं नेम, अकाउंट नेम म्हणजे जे अकाउंट होल्डरचं नेम, अकाउंट नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. मी टाकून घेतो सगळे डिटेल. इथं बघा सगळी डिटेल आपण फिल करून घेतलेली. नीट डिटेल तुमच्या पासबुक वरती चेक करून घ्यायची. परत म्हणायचं की आमचं विड्रॉल तिसरीकडे गेलं. ठीक आहे. रिमेंबर दिस अकाउंट फॉर फ्युचर विड्रॉल ह्याच्यावरती क्लिक करून घ्या. म्हणजे सारखं पुढच्या वेळेस मागत नाही. सेव्ह वरती क्लिक करा. ठीक आहे. आता बघा ते वरती अकाउंट आलेलं आहे. त्याला सिलेक्ट करायचं आपण. हे बघा $100 इथं आपलं आलेलं ऑलरेडी आपण सिलेक्ट केले. अमाऊंट, बँक ट्रान्सफर ते सगळं आलं चेक करून घ्या. सबमिट वरती क्लिक करा. अमाऊंट बॅलन्स हे दाखवते बघा 8,974 आपलं विड्रॉल येणार आहे आपल्या अकाउंटवरती. ठीक आहे. हे काय म्हणते फॉर दिस अकाउंट क्रेडिट अमाऊंट ऑफ 1825 विल बी डिडक्टेड अपॉन विड्रॉल. म्हणजे काय तुम्ही आता जेवढं डिपॉझिट केलं होतं त्यावेळेस आपला 20% बोनस भेटला होता. आता विड्रॉलला पण तुमचा बोनस तो रिमूव्ह होऊन जातो. ही गोष्ट लक्षात ठेवा. बोनस हा कशासाठी असतोय तुम्ही बाबा तुम्हाला बॅकअप फंड म्हणून बोनस असतो. ठीक आहे. ओके वरती क्लिक करा. बघा बोनसचा काय सीन असतोय. तुम्ही आता $100 डिपॉझिट केलं तर 100च्या 20% किती होतं $20 म्हणजे $20 तुमच्या ह्याच्यामधून कट होणार असं सिस्टम असतंय. ठीक आहे. आता काय म्हणते विड्रॉल आपलं इथं झालेलं आहे बघा. ही सिंपल प्रोसेस होती. अकाउंटमध्ये तुमच्या बॅलन्स लवकरच येऊन जाईल. ओके. किती वेळ लागतो हे पण मी तुम्हाला सांगतो लवकर.